ततःपदं तत्परिमार्गितव्यन्यस्मिन् गतः तमेव चान्यं पुरुषं प्रति ततःपदं तत्परिमार्गितव्यम्. संसार वृक्षाचं वर्णन केल्यानंतर संसार वृक्ष सत्य नसून काय आहे? मग बराच मिथ्या आहे तर वास्तव असा. असं आतापर्यंत भरपूर वर्णन करून सांगितलं. म्हणून काय करायचं? ज्या अर्थी निवृत्त होतो त्या अर्थी सत्य नसला पाहिजे. सत्य पदार्थाची निवृत्ती होत नाही. सत्य कोणाला म्हणतात? ज्याचा कधी बाध होत नाही, अभाव होत नाही, निवृत्ती होत नाही, असं जे तत्व ज्याच्यात परिवर्तन नाही, असंही ब्रह्म आहे. मग सदैव पदाला लक्षणाने कोण युक्त आहे? ब्रह्म. आता ते शास्त्रकारांची मतं भिन्न भिन्न आहे. त्याच्यामध्ये वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्मविचार फक्त वेदांत विचारामध्ये आहे. बाकीचे जे लोक आहे ना त्यांच्यामध्ये ब्रह्मविचार ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 555 सूत्र आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा असं जे पद आहे सर्वांमध्ये त्या पदाचा शोध घ्यावा. आहे का नाही? निरंजनी आम्ही बांधिले ज्ञानदेवा चिदानंदी. आपलं पद माहिती आहे. मोठ्यात मोठं पद म्हणजे आपलं कोणतं आहे? प्राईम मिनिस्टर. संपलं. त्याच्या पुढेकडे पद आहे का? म्हणून मोठं पद म्हणजे जे ब्रह्मदेवाला सुद्धा दुर्लभ आहे. त्याचा शोध घ्यावा. कोणत्या पदाचा शोध घ्यावा? ज्या ठिकाणी संपूर्णपणे दुःख निवृत्त होऊन आनंदाची प्राप्ती होत असते असं जे असलेलं पद, त्या पदाचा शोध घ्यावा. न निवर्तन्ति भूया. पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर तो परत येऊ शकत. त्याला त्या पदाचं वर्णन करतात. तमेव चाद्यं पुरुषं प्रपदे. सृष्टीच्या पूर्वी कोणी ना कोणीतरी तत्व असलं पाहिजे. ज्या अर्थी गवत दिसते त्या अर्थी बीज असलं पाहिजे. मग कोणतं बीज आहे ते? तमेव चाद्यं आद्य पुरुष कोण? ओम नमोजी. अस्थिर असलेल्या संसाराला जे काही अधिष्ठान आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. सात्किंतत ब्रह्म. तर सर्वामध्ये आद्य प्रपद्य म्हणजे त्याला शरण जावं. याचा प्रवृत्ती प्रसुद्धा पुराणे. हे जे जगत दिसते या जगताचा करता कोणी ना कोणीतरी असला पाहिजे. पण जगत करताना जीव होऊ शकत नाही, प्रकृती होऊ शकत नाही. पण जगत करता कोण आहे? परमात्मा. जो उत्पत्ती करतो, पालन करतो, पुढे लय करतो. शून्यन पृथ्वी आकाशे सर्वत्र आहे काय? असा जो समर्थ. आपण जे काही कर्म करतो त्या कर्माप्रमाणे फल देणारा कोणीतरी शक्ती असली पाहिजे, ईश्वर असला पाहिजे. आपण कर्म करतो ना, प्रत्येकाचं कर्म भिन्न भिन्न आहे ना. मग सुख दुःख हे कसं आहे? भिन्न भिन्न आहे. सुख दुःख देणारा कोण? ते कोणीतरी परमात्मा असला पाहिजे. त्या मीमांसा दर्शनामध्ये ईश्वर मानत नाही बा. त्याला विचारलं, म्हणलं ईश्वर का नाही? कर्मच फल देते. ईश्वर मानण्याची काय आवश्यकता आहे? मिया बिबी राजी तो त्याचा काय? मीमांसक लोक त्याप्रमाणे आणखी कोण दर्शन कर? शार्वाकेश्वर मानत नाही. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहो. जगदाहो अनीश्वरम. तो ईश्वर काय करत नाही. त्याला म्हटलं विचार जगत कसं निर्माण होते? म्हणला काम आहे. किमन्यत काम आहे तुगम. आहे का? प्रवृत्तींच निवृत्तींचे जनान विदोष. तो एक ईश्वर काय करीत नाही. आपण पाप पुण्य आहे ना. पापही होत नाही आणि काय होत नाही. पाप पुण्याचा विचारच नाही त्याच्यामध्ये.
तात्पर्य कशा करता हे सगळं तर कोणीतरी एक आज्ञा पुरुष असलाच पाहिजे आणि त्याच्यापासून हे सर्व सृष्टी उत्पन्न कोणी ना कोणीतरी सृष्टीचा कार्यकर्ता असला तर दोन असतात, एक उपादान कारण एक निमित्त कारण. उदाहरणार्थ घट आहे, निमित्त कारण कोण आहे? निमित्त कारण कुंभार आहे ना, आणि माती. मग कोणी म्हणे निमित्त कारण मानण्याची आवश्यकता काय? तर जडस्वरूप हे कार्याला अनुसरून होऊ शकत नाही, त्याला कोणीतरी आकार देणारा असला. एखादी गाडी आहे, आपोआप गाडी जात असते का कोणीतरी ड्रायव्हर लागतो? मग तो ड्रायव्हर कोण आहे? नाही, आपल्या विश्वरूपी गाडीचा ड्रायव्हर कोण आहे? मग त्या पदाचंच वर्णन करून सांगतात बघा. इदंतेशी वाळले मेपणे विंडारले ते रूप पाहिजे आपले आपणजी. आपलं स्वस्वरूप कोणतं आहे? इदंतेशी वाळले. जवळ जी वस्तू असते ना तिला इदम म्हणजे हे वगैरे समजत आहे, आणि जे आपलं स्वस्वरूप असतं त्याला मी असं म्हणतात. आपली भाषा असते, प्रत्येक जण आपल्याला काय म्हणतो? तू म्हणतो का मी म्हणतो? नाही, पण मीचा आपण विचार करत नाही, तो प्रश्न सोडून द्या. आपला विपरीत ज्ञान असल्यामुळे यथार्थ ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. विपरीत ज्ञान म्हणजे शरीराचं जे ज्ञान आहे ना, त्याला आमचा अभ्यासा समजत आहे. जीवाचं शरीर हे साध्य साधण्याकरता मिळालेलं साधन आहे. काय प्रपंचदशीमध्ये आहे. साधनच नाही तर साध्य काय करणार नाही, नाही का? डोळेच नाही तर काय पाहणार आहे? कानच नाही तर बहिरा माणूस असतो ना, अलीकडे बहिरेपणा फार वाईट आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जायचं असलं म्हणजे बहिरा माणसाला किती भोगावाच आहे. जाऊ दे. मग शरीर हे साध्य नसून काय साधन आहे. तुकोबराचे बरेच अभंग त्याच्यामध्ये. दिलेंद्रिय हातपाय काढून गेले बाबा. यथा प्रवृत्ती प्रसुद्धा पुराणी त्याच्यापासून. मग आपण आपलं स्वरूप पाहावं. आता पाहण्याच्या क्रियेमध्ये आपली क्रिया कशी असते? आपल्याला आपलं मुख पाहायचं असलं तर स्वतःहून दिसते का आरशात पाहावं लागतं? मग एकदा आरशात पाहायचं काय? दर्पणाचे एकच करून दुसरे मुख पाहते का वारे त्याचे. मग दर्पणाच्या समोर उभं राहायचं म्हणलं. मग त्या दर्पणात आरशात काय दिसलं म्हणजे आपल्याला कोणीतरी जोडपं होतं. म्हणजे जोडपं म्हटल्यानंतर संसार म्हटल्यानंतर ते सगळ्यातही असेल असं काही सांगता येत. विसंगत असते. काय असते ते विसंगत. बाई वेडी ना शहाणा, आणि ते वेडेपणा तिचा घालवणं म्हणजे नाकी नाव यायचे. याला कुठं बाजारात जायचं असलं म्हणजे त्याने आग्रह धरायचा, मला सोडून जायचं. मग आता हिला जर सोडून गेलं नाही तर संसार चालेल नाही का? आपल्या ऐवजी हिला कुठे अधिकारावर पाठवू दे. मग तिची समजूत घालायची. सगळ्यामध्ये वेड्या माणसाची समजूत घालणं म्हणजे फार कठीण असते बा. शाळेला जाणं दारात बरी येत होते. मग याला कुठेतरी जायचं होतं. त्याने सांगितलं मला सोडून जायचं नाही. मग त्याने एक युक्तीला एक आरसा आणला. त्या आरशाच्या समोर उभारला. तिला सांगितलं मला इकडे ये. आरशात कोण दिसत? म्हणलं तुम्ही. आरशाच्या समोर कोण आहे? म्हणलं तुम्ही. म्हणलं आता मी किती झालं? म्हणलं 2 झाले. एक आरशातले आणि एक समोर उभे असले. म्हणलं एक बाजारात गेला तरी चालेल. एक म्हणलं खुशाल झाली. मग हा गेला बाजारात. तिला वाटलं आपले यजमान कशात आहे? आरशात. म्हणून तिने तो आरसा पेटीमध्ये ठेवला. बसा पेटी बंद केली. त्रस्तबाई विचारायला लागली
म्हटलं तुमचे यजमान कुठे आहेत? म्हटलं एक बाजारात गेले, एक पेटीत आहे. त्याला पेटीत काय कर, दाखव, पेटीतलं दाखव. पेटी उचलली, आरसा पाहतीस कुठं काय लगेच रडायला काय केलं. म्हणलं का रडते? म्हणलं मेले की एक. आणि जे बाई येईल ती विचार न करताना काय करायची, रडणाराची रांगच लागली. त्रस्त माणूस घेऊन राहिले होता. तर म्हणलं अहो गणपतराव खुशाल आनंदात चालले. म्हणलं काय झालं तुमच्या घरी? म्हणलं रडारडी पडली. लगेच त्याने गणपतरावने विचार केला. म्हणलं रडारडी आहे आपल्या मिसेसची काय वरच्या बांधायची. आला घरी, तिला विचारलं. म्हणलं का रडते? म्हणलं ती रडते म्हणा. तिला विचार पाळी कोणावर आली? तिला विचारलं तू काढता रडते? म्हणलं तुम्ही आरशातले नेले ना. पुन्हा आरसा आणायला लागला. पुन्हा आरशामध्ये काय झाले? हा म्हणलं आता आले आले आले. आपलं अरे काय आपलं शहाणपणा कुठला आहे, सगळं काय आहे, वेडेपण आहे. कशा करता हे सांग. एकची करू आणि दुसरे आणि रूप पाहते खबर येतायचे ना. असं हे पाहणं नाही इथलं. इथलं पाहणं असं आहे त्याच्या चित्तात रूप होऊन जाणे. काय होणे? दृश्य सापेक्ष द्रष्टा करून इथलं पाहणं नाही. मुख पाहते गवार येतायचे नको. ते पाहणे ऐसे ऐसे वीरा जैसा मोडलिया न मोडलिया वीरा आपल्या उगमी धरावर. इथलं पाहणं असं आहे. आपण ते विहीर खोदायचे, मग ते पाणी लागते, मग पाणी यायचं बघा. खोदण्याच्या पूर्वी पाणी कुठे? जमिनीमध्ये नाहीच तर आलं आहे का? कुठे कुठे काही लोक आपल्या लोकांच्या अडाणीपणाचं आहे का? आपले महाराजापुढे विहिरीला काय लागलं बरं का? आता विहिरीला पाणी लागलं का? पाणी याने आणलं का? होतच. फुकटचा अभिमान. माझ्यामुळे काय लागलं? वादगडीत विद्यार्थ्यांनी पडू नये. एखाद्याने विहीर खोदली, पाणी बिंदाने दृष्टांत द्या. ना तरी आटली आंब निजबिंबे प्रतिबिंब नाही ठिकाणं विना पडा. आपले पाणी आहे बघा, त्या पाण्यामध्ये आपण पाहायला लागलो. ते पाणी आहे तोपर्यंत काय दिसत? प्रतिबिंब. आणि पाणी आटलं पाहिजे, संपलं. नेटे कान बिना फटावावी. घट आहे म्हणूनच आकाश आहे असं आहे का? घट फुटला म्हणजे आकाश फुटत असतो का? आकाश जसंच आहे. घटाच्या पूर्वी आकाश होतं, घट कालामध्ये आकाश आहे, घट फुटल्यानंतरही. नाना विद्यांश सरलिया वन्य पडते जे यामन पया तसे आपे आप. अग्नी असतो तो इंधन जाळीपर्यंत हे असतं बघा. वन्य पडते आप. इंधन संपलं की अग्नी काय झाला? संपला. तसे आपे आप धनंजय. ते आपलाच स्वरूप आहे असं म्हणून त्याच्याशी तद्रूप होणं हे पाहणं आहे का? विचार नाही का? परपुरुषाचे तिथे गेलं आपल्याच आपण पाहिलं. किंवा जरा तुमच्या ह्याच्यामध्ये याच्यात आहे की उत्तम पुरुषाचं वर्णन. ते पाहणे असे उत्तम पुरुषस्त्वन्य यो लोकत्र महाविषय मग अज्ञान माने नेले अपने वस्तू देवने गेले ऐसे जाणणे विन उरले. म्हणून आपलं स्वरूप आपणच पाहायचं आहे. ते स्वरूप माझ्याहून भिन्न नसून मी कोण आहोत स्वरूप आहे. हे जिथलं काय आहे पाहणारा त्याच्याहून वेगळं राहत. ते म्हणतात देव पाहायशी गेलो होतो देवाची हो. जिवे आपले चवी चाकणे निजवळ देखणे राय दैसा निरक्षर आपले. जिवे आपले चवी चाकणे आपल्या
जिभेने आपली चोई पाहिजे, निलपी बोलदे करे, डोळ्यानेच कोणाला पाहिजे. डोळा आपल्याला पाहू शकतो का? आपल्या भिन्न पदार्थाला पाहू शकतो? काय काय डोळा पाहण्याचा आहे, पण तो आपल्या स्वतःला काय होऊ शकतो? अत्यंत जवळच्या वस्तूचं ज्ञान होऊ शकत. किंबहुना काहीतरी अंतर काय असावं लागते. आपलंच मुख आपल्याला दिसत असते, एखादं आरशाच्या आधाराने दिसते. त्याच्यात असे काही कारिकाच आहे बा त्याच्यामुळे. प्रतिबंध असले तरी वस्तू दिसत नाही जवळची. डोळ्यात आपल्या ठिकाणी असलेल्या काळ झाला काय करू शकत. त्याप्रमाणे आपलं स्वरूप आपल्याहून भिन्न आहे का तद्रूप आहे, म्हणून ती त्याला विषय करू शकत नाही. प्रभेची प्रभा मिळे गगन गगनावरील ओळी, नाना पाणी भरले खोडे. इथलं पाहणं म्हणजे अद्वैतातलं पाहणं आहे. प्रभेची प्रभा मिळे गगनावरी गगन गगनावरील ओळी. तरंगच तरंगाच्या रूपाने आपल्या याच्यावरती राहत असतो. कारण भिन्न वस्तू असावी लागत असते. भिन्न वस्तू नसेल तर क्रिया होऊ शकत नाही का. एखादा मनुष्य असतो ना, काहीतरी म्हणा शरीराने जाडाजुडा असला बरं का, आणि व्यायाम नसेल, पौष्टिक पदार्थ सेवन करतो. व्यायामाचा काय, मग छाती वाढण्याच्या ऐवजी काय वाढते. आणि पुस्तक जर वाचायचं असलं तर असंच ठेवायचं. खुर्ची तो तर वाचणार आहे. प्रभेची प्रभा मिळे गगन गगनावरील ओळे, पाणी भरले खोळे. आहे का याच्यातून भिन्न आहे का? त्याच्या खोळ नाही का, भांडणं वेगळं आणि पाणी. इथं पाण्यामध्ये काय करायचं? आपणच आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्याहून भिन्न वस्तू आहे का आत्मा? हे आपलं काय आहे? स्वरूप आहे. आपणच आपण याद पाहिजे जे निरुदे, ऐसे होय निरुदते बोलले जाते. इथलं पाहणं आपणच आपल्याला पाहण्यासारखं आहे. ऐसे होय निरुदे बोलले. भगवान आणखी श्रीकृष्णाला, आणखी श्रीकृष्ण अर्जुनाला काय करतात सांगूया. दृश्य सापेक्ष द्रष्टा करून काय पाहणं नसल्यामुळे जे पाहिजे ते विन पाहिजे ते, आणि काही नेनाची अनाद्य पुरुष काय म्हणजे जे जयाट आहे. पाहिजे ते विन पाण्याची क्रिया टाकून देऊन आणि त्याला पाहणं इथल्यासारखं आहे. काही नेण्याची जाणीचे. श्रुतीने सुद्धा नाही. श्रुती म्हणते नेते नेते. श्रुतीने आणि तिला ज्ञान झालं, पण दृश्य पदार्थाचं दर्शन नाही. श्रुती तुम्हाला पुढे आहे की श्रुती म्हणते नेते. हे जे दृश्य पदार्थ दिसते हे ते नव्हे. दृश्य पदार्थाच्या आणि दृष्टांताने आपलं स्वतःचं स्वरूप दाखवलं आहे. म्हणलं हे दिसतं काय आहे? तर म्हणलं हे नेती नाही. म्हणलं हे दिसतं हे आहे का? म्हणलं ते नाही. आणि स्वरूपाच्या वेळेला आणखी एक कार्याध्यास दुसरा, आणि पुढे स्वरूप. म्हणलं कार्याध्यास आहे का नेती, कारणाध्यास आहे का नेती. आणि स्वस्वरूपाच्या बाबतीमध्ये बोलत होती का फक्त जाणलं नाही का. अलीकडचा काळ असता तर प्रश्न वेगळा होता बरं का. हाक नाव घेऊनच हाक मारते असेल. अलीकडचा काळ असंच आहे ना. कुठे राहिलेला पूर्वीचा काळ कुठे राहिला. ती मिसेस असली ना, तिचा मित्र कोणी आलं तर ते आपल्या आणखी यजमानाला म्हणते हे गोविंदा इकडे. काल आहेतच काही आणि आई सुद्धा नाव घेऊन काय वाजू. वैसा आलेला आहे दृष्टांत म्हणून. उपाधीचा वतंबा घेऊन श्रुती भविती जगा, नामरूपाचा विडंबा करतो. उपाधीचा वतंबा घेऊन श्रुती भविती जगा.
उपाधी एक धारण करून मग परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आता सांगितल्याप्रमाणे दृश्य असणारं जगत आहे हे आहे का? आणि ते खाली मान घालत असते म्हणलं हे नाही. तर तिच्या मैत्रिणी विचारतात ना, म्हणा तुझे हे ठकू तुझे यजमान कोण आहे? पहिल्या नंबरला दिसते ते आहे का? ती अशी मान करते. असं समजून जातं पहिल्या नंबरचं नव्हे, मग दुसऱ्या नंबरचं आहे का? ते अशी मान करते. मग तिसऱ्या नंबरवरती आला अशी मान करत नाही, अशी मान करत नाही, लगेच टाळी वाजवते. हा ठकूचा कोण आहे? तसं अक्षर पुरुष नव्हे, अक्षर पुरुष नव्हे, मग कोण आहे? उत्तम पुरुष असतो. म्हणून उपाधीच्या द्वारा याचा शोध घेण्याकरता निघाले. परिमार्गितव्य पै भवस्वर्गाव बघले मुमुक्ष योग ज्ञाना निघाले. आणि पुढती नव निघाले पाहिजे. पै भवस्वर्गाव बघले संसाराचं स्वरूप असल्यामुळे त्यांना भवापासून या लोकापासून तर स्वर्गापर्यंत कोणाचं स्वरूप आहे सगळं नाही का? 3 शाखा सांगितलेल्या तुमच्या, ते सगळं संसारच आहे की नाही का? मनुष्य 3 गुणाच्या 3 शाखा, रजोगुणाची शाखा मनुष्य शाखा, तुमच्या समोर नाही सत्वाची शाखा आणि तमगुणाची शाखा. ऐसे होती तरू भाषा. आपण काल पाहिलं की दगड सुद्धा काय आहे? तमोगुणाची शाखा कुठपर्यंत वाढत जाते? रजोगुणाची मनुष्य आणि सत्वगुणाची ब्रह्मेशानापर्यंत वाढले. निघाले पै भवस्वर्गा बघले. म्हणजे ज्ञानाच्या योगाने वीट जायत असतात साहेब. पदार्थ सेवन करून वीट होत नाही. आवड जशी आहे तशीच राहत असे. वीट कशाने आहे? तसं ज्ञानाने. स्वरूप कळालं की ते जागा आहे तसे. आणि जोपर्यंत स्वरूप कळत नाही तोपर्यंत विषयाची आसक्ती कधी सुटू शकत नाही. म्हणून वैराग्याचे आधारे विषय दौडवणी बाहेर शरीरे एकंदरे केले 5व्या अध्यायामध्ये. मग याच्यामध्ये काय अगापाय पण नको मरा येता स्वरूपाची करीत असे आडवारा करोणी संसार व्हावं व्हावे अध्याव. म्हणून भवस्वर्गाव बघले. मग कोणता मार्ग स्वीकारला? योग ज्ञाना आणि पुढती नयोनेया निघाले. निश्चय असा असावा लागतो की तो पूर्ण होईपर्यंत कधी थांबत नसतो. आंधळ्या माणसाने निश्चय केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, निश्चयामुळे खरंच पाठ झाली. तुका निश्चयाचे बळ ओलांड दे नाही. संसाराच्या पाया पुढा पळते वितरा घोडा ओलांडणे ब्रह्मपदाचा कर्मकडा. मग संसाराचा तर त्याग करतो. ओलांडणे ब्रह्मपदाचा कडा. सत्वगुणाची शाखा कुठपर्यंत गेली ते मागे सारतो बघा. ब्रह्माधिकपणे दुःखाची घाली ती मागा. मग अंतादी भावा आपल्या झाडा देऊन आगव्या. अंतादी भावा आपल्या एक अहमचा अध्यास एक ममाचा अध्यास बाजूला सगळं आहे नाही का? जडवणे बैला आणि की म्हणजे अपाविषयी अभ्यंग. अंता भावा झाडा देऊन आगव्या आणि पत्र घेते ज्ञानी जाय. आपलं मूळ घर कोणतं आहे हे आहे का? आता पाविजेल घर आहे दातार असा. मूळ घर आपलं हे नसून देह हे काय भाड्याचं घर आहे. भाड्याचं घर खाली करून द्यावं लागत असे. प्रारब्ध संपलं जीवाला काय करावं लागतं?
दलाचा अंतकाळ म्हणतात. काय म्हणायचं, त्या दिवसाचा जितका करार आहे तितका संपला. आता पुढे काय करा, चालू नका, कुठे जायचं ते तुम्ही ठरवा. एवढी विश्व परंपरेची बिरुडी, वाढती आशा कोरडी दैव, एवढ्या स्थानापर्यंत हा जात असतो. विश्व परंपरेची बिरुडी, एवढा विश्वाकार पसरलेला आहे. वाढती आशा कोरडी दैवाची. म्हणलं संसार म्हटल्यानंतर आहे ना, याच्यामध्ये आपण जरी इच्छा केली तरी सुद्धा ती वस्तू प्राप्त होईल असं सांगता येईल. त्याला दैव लागतं. काय लागत नाही. काय एखाद्या माणसाला असं म्हणतात ना, याची करणे नारळात. करणे नारळात पाणी आणि एखादा किती करा, प्रारब्ध नसेल तर काही उपयोग होत. मग संसारात काय असावं लागतं, प्रारब्ध आहे ना तुझ्या. शरीरात काय असावं लागतं, बाहेर आरोग्य असावं लागतं. आणि परमार्थात काय पाहिजे, चित्त असावं. चित्त नसेल तर काय उपाय. का वस्तूचे नेण्याने आणले जगात थोडून मिळाले, नाही ते नांदविले मी तुझगी. वस्तूचे नेणं म्हणे त्या वस्तूचं आपल्याला स्वरूप माहिती नसल्यामुळे आणले जगात थोडं नांदले जाणणे. म्हणून हे जगामध्ये जाणीवेची स्थिती प्राप्त झालेली आहे. नाही ते नांदविले जणे, वास्तव त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. आपण आपल्याला मी असं म्हणत असतो, दुसऱ्याला काय म्हणतो, मी तर पण जाऊ दे. आणि एकाची घुमडी हाही भेद, जीवाचाही भेद सिद्ध होत. पाचही प्रकारचे भेद निवृत्त होऊन जातात. ईश्वराचा आणि जीवाचा सुद्धा भेद काय नाही. कुठपर्यंत, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही. आणि एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ईश्वर जीवाचा भेद सुद्धा संपला. तो का म्हणे भेदाभेद नाही का. जे 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 दृष्टी दिसते ते ते पूजा ध्यान जप उत्तम स्थिती. पार्थात वस्तू पहिले आपण पे आपुले, आणि पाहिजे जसे हेवले हे. वस्तू जे पहिले, आद्य वस्तू कोणी ना कोणीतरी असल्याशिवाय संगती लागू शकत नाही. अभावातून भावाची उत्पत्ती होऊ शकत नाही. काहीच नाही असा शून्यवाद म्हटल्यानंतर जगत आलं कुठं, नाही का. शून्यामधून कुठं उत्पत्ती होत असं काय. कोणीतरी तत्व काय केलं पाहिजे. मग त्याचं आहे ना, बुद्धाचं कोणतं तत्व आहे, शून्यम. त्याचं खंडन केलं आहे. शून्यम शून्यम क्षणिकम, हो ना, मिथ्या. चार तत्व मानलेले आहे. दुःख क्षणिकम क्षणिकम, नित्यम नित्य नाही, दुःखम दुःखम, स्वलक्षणम स्वलक्षणम. वस्तू आहे. आणि काही एकत्वया ओळखण्याचे धनंजया, जया का भेटरिया येण्याची. ज्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर परत पुन्हा तो येऊ शकत नाही. तरी का जया भेटलिया येण्याची नाही. जोपर्यंत त्याची स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. एकदा त्याची प्राप्ती, मिठाचा गडा समुद्रामध्ये पडला म्हणजे परत काही लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरीन वैचिना हत्ती कोशाचा आहे मिठाचा. स्नान घालण्याकरता कुठून समुद्रात परत येत असतो का. जया भेटलिया, तरी दया भेटलिया येण्याची नाही. परिदया भेटती कैसे ते ज्ञाने सर्वत्र सरीसे, महाप्रळयांबचे जैसे. परिदया भेटती कैसे, त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर ज्ञाने सर्वत्र सरीके, भिन्न नाही. आता सर्वत्र सरीके म्हणजे सर्वाच्या ठिकाणी समत्प्रवणामध्ये असं विषमता वगैरे आधी करून, नाही का. ऊसातली साखर गोडी कमी जास्त असते, पण साखरेतली गोडी सर्वांगीण कशी असते,
सारखी असते. ऊसाची मात्र शेंड्याला काय असते, पानसट असते आणि खाली कशी असते आणि साखर झाली होती. प्रलयामध्ये जायचे. चारही सृष्टी ज्यावेळेला प्रलय काल होत असतो त्यावेळेला जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. त्याप्रमाणे अशा रीतीने जे आणखी एकत्वाला प्राप्त झालेले आहेत त्या पुरुषाची उत्तमोत्तम लक्षणं सांगा. एकदा विषय संपला म्हणजे भगवद्गीतेमध्येची लक्षणं कोणती असतात. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का, त्याचं लक्षण काय. तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं काय विचारलंय, लक्षण विचारलंय. 14व्या अध्यायामध्ये नाही का, कैर्लिंग स्त्रीन गुणानुती किंवाचार कथम चरितम 3 गुणानुवर्तीते. त्याचं लक्षण काय ते लक्षण या ठिकाणी आणखी भरले भरले. ज्या पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान वर्षांती जायचे गण. हे राहिलं नाही, आपला श्लोक राहिलेला आहे ना, निर्माण मोहा जिथं सांग निर्माण मोह नाही का. मोह म्हणजे शोक. मोह शोक नष्टो मोह शोकाचा अर्थ आहे निघून गेलेला असो. जिथं संग दोष, जेवढे आणखी दोष आपल्या ठिकाणी असतात ते कसे झाले, जिथं संघात त्याला कोणत्याही प्रकारे आवरण घालू शकत नाही. अध्यात्मनित्य अध्यात्म स्वरूपाच्या ठिकाणी नित्य स्वरूपाच्या ठिकाणी जो स्थित असतो. विनिवृत्त कामा म्हणजे प्रजाती यदा कामा सर्वात पाठ काम नाही झालं पाहिजे. धनभैर्विमुक्त सुख दुःख मान अपमान जय विजय वगैरे असले ज्याला द्वंद्व असं म्हणत असतात. विनिमुक्ता म्हणजे द्वंद्वातून तो बाहेर आहे. एक व्याकरणामध्ये द्वंद्व समास आहे ना, बहुब्री समास कर्मधारय समास. तिचं दोन्ही मुख्य पद असते त्यावेळेला काय म्हणायचं, द्वंद्व. एक मुख्य आहे आणि एक गौण आहे, कोणता कर्मधारय. आणि दोन्ही मुख्य नसेल तर त्याला बहुब्री समास व्याकरणामध्ये आहे. गच्छन्ति दुःखाने सुख आणि दुःख वगैरे आधी करून द्वंद्व संपून गेलेले असतात. गच्छन्ति मूढा पदाभवयंतर. ज्या पदाला कोणत्याही प्रकारे आणि हे नाही, अव्यय म्हणजे नाश नाही असं असलेलं जे सर्वांमध्ये परमोच्च पद, त्या पदाला काय होतात मग प्राप्त होतात. त्या पुरुषाचे कामन सांडोने गेले मोहमान वर्षांती जायचे गाणं. त्याचे सुद्धा काय केलेलं आहे. वर्षांती जायचे गाणं आकाशाचे एक 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 सांडोने गेले मोहमान आणि वर्षांती जायचे गाणं. एक दृष्टांत देऊन सुद्धा सांगितलं. वर्षांती जायचे, वर्षांती म्हणजे एकदा आणखी वर्षा ऋतू संपला म्हणजे म्हटलं का पाहायला लागलं तरी काय होत नाही. म्हटलं कुठे गेले काही सांगता येत, आले कसे हे सांगता येत नाही, गेले कसे. याची थिअरी काय याच्या नाही, थिअरी म्हणतात ना, आहे तुमच्या ढगाची थिअरी तुमच्या रसायन विज्ञानात लावलेली आहे, पण ते संशयात्मक आहे. एखाद्या पोराने विचारलं म्हटलं हे ढग वर कसे गेले तर काय होत नाही, सांगता येत. मग विज्ञानातली थिअरी अशी आहे, उन्हाळा तापतो, उन्हाळा तापल्यानंतर समुद्राचं पाणी ते पाहते दिवा पुढे जाते, त्याचा काय बनतो ढग आणि पुढे मग त्याचा वर्षा होत असतो. ही विज्ञानाची थिअरी आहे. मग त्याचा प्रश्न केला आजच ढग झाले का,
आजच पाऊस कसा काय पडला नाही का. मग कोणीतरी पाडणार असला आणि बरोबर गाडी एखादी कार म्हणा बस म्हणा बरोबर ती जागेवर जिथं उतरायची आहे तिथंच थांबते. तिला थांबवणारा कुठेतरी काय असला पाहिजे. म्हणजे अर्धी ढग बरोबर आकाशामध्ये येते. त्याचा पाण्याचा वर्षाव करणारी कोणीतरी चेतन शक्ती असली सारखा पाऊस पडत राहतो का. मग आपल्या कार्याला अनुकूल असा काय पडतो. एकाच ठिकाणी पडतो का सगळ्या जगात पडतो. म्हणजे त्याचा कोणी ना कोणीतरी आकाश हे सर्वत्र वसावे पावके दावे पावके वर्षावे. मग त्याचा कोणीतरी नियंता असला. जो नियंता आहे त्याला ईश्वर म्हणायचा. माया उपाधी टाकली तर त्याला ब्रह्म म्हणायचा. माया उपाधीने युक्त असेल तर ईश्वर म्हणायचा. म्हणजे ते कोणतीच काही उपाधी वेगळे तुम्ही काहीच संसार वेदांतातली प्रक्रिया म्हणतात. सर्व जी क्रिया आहे ना एक ईश्वर काय करावं लागतं मानावं लागतं. मग तर ईश्वर आणला म्हणून म्हातारपण वाईट असतं बरं काय. तुमचं म्हातार होईपर्यंत माणसाने काय करू नये जगूच नाही. मामाला कोणतरी प्रश्न विचारला होतो दांडेकर महाराजांना. म्हटलं काय ज्ञानेश्वर महाराजावरची कोणती आपत्ती आली होती का. एवढ्या बालवयामध्ये समाधी घेण्याचं कारण हे म्हणलं आनंद भोगण्याचा काय. वयाच्या 22व्या वर्षी काय केली तरुणपणा असतो की आनंद भोगण्याचं काय असेल. नसल्या या बालवयामध्ये आणखी समाधी घेतली. म्हटलं हे बरोबर वाटत नाही. मग ते मामासाहेब मला लागले म्हणले बा तुझ्यासारखी सल्ला देणार सल्ला देणार असता तर म्हणलं वय वाढवून टाकलं. जाऊ द्या दृष्टांत म्हणून आहे ना. काही साध्य करून घ्यायचं असेल ना तुम्हाला तर जवळ सकाळ हात चाला या पाय तेव्हा तू आपले सहित पाय. पण त्या कालामध्ये समजत नसतं बा. आणि पुढे मग काय होत असते पश्चाताप होत असतं. म्हणून ते बरं आपलं वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून कळते. अलीकडे तरुण पोरांना काय नाही शिक्षण आहे पण दिशा नाही काय नाही. अलीकडे काय आहे सगळं काय सगळे क्रिकेटमध्ये आणि कसे याच्यातच सारे काय सर्व शक्ती कशात खर्च करतात. आद्य पुरुष का म्हणजे दया ठाया ते कोणी ना कोणीतरी सृष्टीचा चालक असला. मग ईश्वराचे सुद्धा स्वरूप पाहायचं पाहिजे. जीवाचंही स्वरूप काय आहे ईश्वराचे स्वरूप आहे. जीव हा कर्म करतो आहे नाही का. पापपुण्याचा गुण आहे. आज सुखदुःखाचा काय बघा. जन्म मरण याची जरा इच्छा आहे. ईश्वराचे धर्म याच्यातून सगळे वेगळे आहे. ईश्वर करता आहे पण जगाचा करता आहे. तो काय सुखदुःखाचा काय नाही. जीव म्हटल्यानंतर अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे सर्वज्ञ आहे सर्व शक्तिमान आहे. म्हणून ही सृष्टी निर्माण करू शकतो. अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र मनुष्य काही करू शकत. मग ईश्वराच्या ठिकाणी कर्दम शक्ती अकर्दम शक्ती. आणि ईश्वर नाही का जीव अनंत आहे. ईश्वर किती आहे. जीवाला उत्पत्ती आहे स्थिती आहे वगैरे. मग ईश्वर काय केलं पाहिजे. जर ईश्वर मानत नसेल तर ते सगळ्या जगात मोठी हानी कोणती असेल तर
ईश्वराला न मान्य आहे. अलीकडचे नास्तिक लोक ईश्वराला काय करत मानत नाही. जेथे वसे नास्तिकवाद. आम्ही प्रवास करत होतो, गाडीमध्ये एक 2 सीटाचं बाकडं होतं. त्याच्यात 2 माणसं बसली, एक आहे आस्तिक आणि एक आहे एकमेकाचा पटेल कसं. मग तो आस्तिक देवाला मानणारा, नास्तिक तर नियम काही पाळायचं. त्या गाडीवर लिहिलं असते धम्रपान, पान खाऊ नये, कुठे थुंकू नये. त्याने बिडी प्यायला काय केली, याला सांगितलं म्हटलं ते उन्मत्त मनुष्य कुठं ऐकत असतो का. मग ते आता असते का, ज्या बोले हमारे तुम्हाला ठाकुर जी को मानते नाही, काय म्हणायचे. मग तो कसला उठतो. मग आता आस्तिक मनुष्य मला उठ जावं या असते, तो कुठला उठतं. मग त्याची संघर्ष घडू नये म्हणून हात उठून गेला. म्हटलं बसतो इथं, मी जातो. मी कशा करता हे सांगितलं. देवावशेची चिंध्याची घडावी, ऐसे आवडते म्हणाले. त्याचा बरोबर परिणाम झाल्याशिवाय राहत. मग आस्तिक लोकाला सुद्धा, नास्तिक लोकाला सुद्धा आस्तिक करण्याकरता वाढावे असो का भक्ती. मग ज्ञानेश्वर महाराज पसायदान कशा करत आहे. जे खडाची व्यंकडी मृदा परस्परे करू. आद्य पुरुष का म्हणजे जया ठयात रे. ते दै उपाधीचा अवतंबा घेऊन श्रुती उद्भवती जगा. मग नामरूपाचा अवलंबा करते. मग ही उपाधी घेऊन श्रुती उद्भवती जगा. जोपर्यंत उपाधीचा संबंध नाही तोपर्यंत आकाश आहे, पण आकाशामध्ये पाणी भरण्याचं काम होत असते. पण उपाधी लागते. घडाही काय आहे, घडाच नाही तर पाणी कसं भर. मग मातीत पाणी भरलं जात असते का. मग त्या घडाच्या द्वारा काय आहे, आकाश. आणि त्या आकाशात पाणी भरण्याचं कार्य व्यापकाकडून होते. त्याप्रमाणे उपाधी नसेल तर कार्य होऊ शकत. मग उपाधी म्हणजे ऊर्ध्व मूल. मूल म्हणजेच माया, हीच उपाधी आहे. माया विशिष्ट चेतन म्हणजे ईश्वर, आणि अविद्या विशिष्ट चेतन म्हणजे जीव. आणि कोणतीच उपाधी नाही ते ब्रह्म. आहे ना 286 आपलं. निकवड्या आहे ना. निकवड्या निष्ठुरांनुपजे देवी सोयरा नागवती विकारा भेटावे. निकवड्या निष्ठुरांनुपजे सोयरा. कसे कंटाळते याच्याकरता. एका खेड्यामध्ये पाटलीनबाईकडे कोण आलेला आहे. म्हटलं कोणतरी पाहुणे आले. एकाने सांगितलं, म्हणलं आहे की पाहुणे आहे का. म्हटलं जावई भाऊ आलेले आहे. कोण आलेले. लगेच सासूबाई म्हणाले श्रीखंड करा, काय करा, बालाजीचा बेत करा. तिकडून दुसरीकडून सांगितलं, म्हणलं होते जावई भाऊ आले, त्यांना नौकर आलेला आहे. म्हटलं मग काय करा. म्हटलं कधी करा की. याला का कन्या करायचा आणि त्याला का बासुंदी करायची, ठकून अंदाजे. निकवड्या विचारत असते का. म्हणून जावई कसा सर्व ऐश्वर्यवान, माझ्या मानाला काय नाही. नागवती विकारा भेटावे. त्याप्रमाणे आणखी ज्याची लक्षण आहे ते विकारा करून काय होत नाही. जाई होतो माते न करी आम्ही विश्व. फळली केळी उन्मळे तशी आत्मलाभे प्रबळे. जयाची क्रिया ढाळोढाळी गळे. केळीच्या झाडाचं एकदा हे टाकलं, घड टाकलं की पुन्हा दुसऱ्यांदा काय होत नाही. तशी आत्मलाभे एकदा प्रजाती यदा सर्वान पार्थ. मग किती जरी केला तरी त्यांच्या ठिकाणी काम उत्पन्न होऊ शकत. का उर्वशी आली अपाशी आहे का, किंवा राग सुद्धा येऊ शकत नाही.
मग म्हणलं कधी रागवताना तिथं उसणं आणलेला असतो का? जयाची क्रिया ढळढाळी गळती आहे, आगीला कधी आरोग्य देखोनी सैरा पडती हुई. तैसे सांडिले असे की एकदा आणखी जंगलाला आग लागली म्हणजे पक्षी काय होतं, पक्षी फरकन उडून जात असतात आणि सगळे मरते. हरणे, वाघ वगैरे सगळे कांदरा उडून काय करता येत नाही. आणि पक्षाला बरोबर धूर दिसला की फरकन काय होतात ते उडून. उडण्याची कला कोणामध्ये, एवढा मोठा वाघ शक्तिमान खरा पण जळून काय होतं. आगी लागली यार की एकदा विमानाचा स्फोट झाला म्हणजे काय पळून जाता येते का? सांडिले असे की विकल्प ऐके सगळं दोष तुळणी अंकुर जातीची मेदिनी ते भेद तुझी कहाणी ऐके सकळ दोष तृणी अंकुर जातीची मेदिनी. सकळ दोष तृणी म्हणजे संपूर्ण आणखी गवत आहे. अंकुर जातीची मेदिनी नाही का, ज्या आणखी जमिनीमध्ये गवताचं काय असते आणि पाणी पडलं म्हणजे त्याच्यात गवताची आपल्याला हे दिसते नाही का. अंकुर जातीची मेदिनी तैसे भेदबुद्धीची कहाणी नाही जाते. त्याप्रमाणे बुद्धी भेदाला कारण कोण आहे? बुद्धीच आहे. वास्तविक भेद नाही पण उपाधीच्या द्वारा भेदाचा आपल्याला हे. मुळामध्ये वेदांत शास्त्रामध्ये अजातवाद आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुःख कार्यत राही. जगात नावाची वस्तू काय पण भासते याची. त्याच्यामध्ये हे सगळे भेद, जीवाचा भेद, जड जीवाचा भेद, जड जीवाचा भेद, नाना प्रकारचे भेद. त्याच्याकरता आणखी या दृष्टी नागवती विटाळा वेगळा. भेदबुद्धीची कहाणी नाही जायते. सूर्योदयासारखी रात्री पळवणी गेली जायापसवी गेली देहांतात अशी अविद्येची. सूर्योदय होता बरोबर आणि रात्री पळवणी अंधार सगळा निघून जात असतो. गेली देहांतात जशी अविद्येच आहे. एकदा मी ब्रह्मा या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर मी मनुष्य आहे, मी अमका आहे जमका आहे असल्या प्रकारचा सगळ्याचा अभाव होऊन जात असतो. कुठपर्यंत निजात्मस्थितीचा राहून काय देवी जाणील ठाव, काय प्रळयांब जाऊन नव भोगम आहे. आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झालेला जो कोण आहे तो अविद्येच्या शरीराला नाही का मी म्हणेल का तो. गेली देहांतात अशी अविद्येसो देहाच्या ठिकाणी असणारी देह जात असतो का त्याच्याविषयीचा असलेला अभिमान जातो. देह जसाच्या तसा यशना अंकृत भाव हत्वाभिषयी मान लोकांना अंतिम निवेद. मनुष्यही ना जीवात आहेत आणि शरीर सांडे जेवी अवचित आहे तेवी निदसुरे द्वैत आहेत. आयुष्यही ना जीवात आहे, प्रारब्ध जीवाचं संपलेलं आहे. मग न सांगताना शरीर सांडी अवचित, प्राण काय करत असतो निघून जात असतो. शरीर सांडे शरीराला टाकून त्याच्यातून अंतकालाचं म्हणतात उत्क्रामंतम शिदम वापी मुळानुपश्यंती. वारा जसा सुगंधाला घेऊन जातो त्याप्रमाणे आणि हे शरीर निघून जात असतं. आणि देवी निदसुरे द्वैत सांडले. त्याप्रमाणे एकदा एकत्व बोधाला प्राप्त झाल्यानंतर द्वैत नावाची वस्तू संपून गेली. हे द्वैत कोटपर्यंत आहे जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मी तो पण जाऊ दे दुरीने एकची पण. लोहाचे साकडे पैसा बरंच आहे बरं का. तुम्ही मला संपवण्याच्या नादी लागलेले आधी विचार कधी करू.